येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीच्या आढावा बैठकीला आमदारांची दांडी. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. विधिमंडळानं स्थापित केलेली आणि 15 आमदारांचा समावेश असलेली विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती कालपासून सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील काही आश्रमशाळांची काल या समितीनं पाहणी केली. अनेक गैरव्यवहार तसंच अनेक अंधाधुंद कारभार चव्हाट्यावर आलेत. आज या समितीचे प्रमुख आमदार सुहास कांदे यांनी शासकीय विश्रामगृहात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम, महापालिकेचे आयुक्त सचिन उंबासे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते. मात्र आज झालेल्या आढावा बैठकीत 15 आमदारांपैकी 12 आमदारांनी या आढावा बैठकीला दांडी मारली. समितीचे प्रमुख सुहास कांदे यांच्यासह आमदार उमेश यावलकर आणि आमदार अनिल मंगळूरकर एवढे तिघेच उपस्थित होते. या समितीनं जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांच्या प्रमुखांना आपलं दफ्तर घेऊन रेस्ट हाऊसला बोलवलं होतं. त्यामुळे इथं गर्दीच गर्दी दिसत होती. मागासवर्गीयांच्या अनेक योजनांमध्ये गोंधळात गोंधळ आहे. त्यामुळे या समितीनं जिल्ह्यात जास्त फिरणं पसंत केलं नाही. राज्यात विमुक्त जाती व भटक्या जमातींअंतर्गत 223 जातींचा समावेश आहे. शासनाच्या विविध योजनांचा या समाजाला शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचायला पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांनी कामं करावीत असे आदेश समितीचे प्रमुख सुहास कांदे यांनी दिले आहे. उजनी धरणातून आज संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून 1,10,000 क्युसेक वेगानं भीमा नदीत पाणी सोडलंय. तर नीरा नदीतून देखील भीमा नदीत येऊ लागलं 54,000 क्युसेक पाणी. हे पाणी उद्या पंढरीत पोहोचणार. भीमा नदीवरील 8 बंधारे गेले पाण्याखाली. ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट. राज्यातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी, महामार्ग प्रकल्पांच्या मंजुरीसाठी तसंच प्रलंबित कामांच्या त्वरित पूर्ततेसाठी केली सविस्तर चर्चा. सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालय इथं सद्भावना दिनानिमित्त पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी व मंत्रालयीन कर्मचारी यांना सद्भावना दिवसाची घेण्यात आली शपथ. डीजे मुक्त होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. डीजे मुक्त सोलापूर करण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान. सोलापूर शहर डीजे मुक्त झालेच पाहिजे. सोलापूर शहर डीजे मुक्त झालेच पाहिजे. विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळांचे मांगल्य मंगल कार्यालय इथं पार पडली शांतता कमिटीची बैठक. डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी केलं आवाहन. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic SIDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. अतिवृष्टीमुळे राज्यातील 19 जिल्ह्यात 20,12,775 एकर क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासह अन्य पिकांचं नुकसान. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. धुळे सोयगाव मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा आणि आयशर ट्रकची जोरदार धडक, 1 ठार 25 जखमी. 18 वर्षांनंतर एकत्रित आलेल्या ठाकरे बंधूंचा बेस्ट निवडणुकीत दारुण पराभव. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना भोपळा देखील फोडता आला नाही.
राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा घेतला आढावा. पुणे जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, जुना पूल अन घाटावर जाण्यास घातली बंदी. कायझन होंडा घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर. 7,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट. जुनी गाडी एक्सचेंजवर मिळवा 2,000 बोनस. अधिक माहितीसाठी संपर्क 8380 027004 आणि 8380 027129. कायझन होंडा, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. सातारा येथील कराडच्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ असलेल्या प्रीती संगमावर कृष्णा नदीचं पाणी पोहोचलं. एकही गाव सुटता कामा नये, सरसकट पंचनामे करा. आमदार तानाजी सावंतांचा पुण्यातून परांड्यातील तहसीलदारांना फोन. कल्याण अहिल्यानगर मार्गावरील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली, महामार्ग वाहतुकीस बंद. मागील 5 दिवसात राज्यातील धरणसाठा जवळपास 12% वाढला. राज्यातील धरणसाठा पोहोचला 81%. डिजिटल इंडियामध्ये संतुलित वाढ, नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि समाजाचं रक्षण करण्यासाठी ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025. हे विधेयक आर्थिक, मानसिक आणि सामाजिक नुकसानीपासून तरुणांचं आणि कुटुंबांचं करणार संरक्षण. VR पवार सारीज सेलचा बंपर धमाका. नवीन कलेक्शन, अफलातून दर, अप टू 50 to 70% ऑफ. तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत. आता वेळ आहे जबरदस्त बचतीची. साड्या, ड्रेस, लेहंगा सगळं स्वस्तात. लवकर या, स्टॉक संपण्याआधीच. VR पवार सारीज 275 चाटी गल्ली, सोलापूर. फोन 9552 74 47 99. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णन यांनी आज दाखल केला आपला उमेदवारी अर्ज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, यावेळी अमित शहा, राजनाथ सिंग उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत मांडले 3 विधेयक. 1. संविधान 130वे सुधारणा विधेयक 2025. 2. संघ राज्य क्षेत्र शासन सुधारणा विधेयक 2025 आणि 3. जम्मू काश्मीर पुनर्गठन सुधारणा विधेयक 2025. मुंबई आणि आसपासच्या भागात सलग मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम. अनेक भागात पाणी साचलं असून रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीवरही झाला परिणाम. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर S. जयशंकर यांनी रशियाच्या प्रमुख शास्त्रज्ञ आणि थिंक टँक प्रतिनिधींशी साधला संवाद. भारत-रशिया संबंध, समकालीन जागतिक भूराजकारण आणि भारताचा दृष्टिकोन यावर केली चर्चा. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.